नाही, उपोषण नाही, धरणे आंदोलन आहे. सध्या उपाशी राहायचे दिवस नाहीत. वय वर्ष 54 झाले आणि त्यामुळे आता उपाशी राहून लढाई लढता येणार नाही, खाऊन लढायला लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये बघा, हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही, पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी कालच सांगितलं की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर, जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ आणि यांच्यावर मी बोलणार आहे. आणि बोलत असताना आपण बघितलं की काल मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी गेले, काय बोलले हे माहीत नाही, पण एक नक्की घेतली की तिथल्या लोकांनी त्यांना हाकलून दिलं. अनेक महिला भगिनी त्यांच्या अंगावर धावून आल्या. थोडी लाज असेल तर त्यांनी हा विषय सोमवारपर्यंत गोखले बिल्डरशी बोलून आणि ज्या संचालक मंडळाने हा गैरव्यवहार केला आहे यांच्याशी बोलून सोमवारपर्यंत हा विषय त्यांनी मिटवला पाहिजे. आणि जर मिटला नाही तर ही जोपर्यंत हे जैन मंदिर जे गतिमान सरकार म्हणतो आपण, गतिमान भूखंड व्यवहार, ह्या गतिमान भूखंड व्यवहारामध्ये मुरली मोहोळांची हस्तक आणि मुरली मोहोळांचे असलेले आशीर्वाद ह्याच्यामुळं ज्या स्पीडने तो व्यवहार झाला त्या स्पीडने एका तासात सगळे एकत्र बोलून एक डीड केलं तर हा विषय संपवून परत संचालक मंडळाला जागा मिळते. जैन समाजाचं मंदिर जे घाण ठेवलंय, जो डाग लागलेला आहे, हा डाग पुसला जाईल. मुरली मोहोळ आणि माझे काय बांधायला बांधणार वैयक्तिक भांडण नाही, पण विकृतीवर मला बोलावंच लागेल आणि विकृतीवर जर नाही बोललं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि जर काय त्यांची चूक आहे, जे आज लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून मोठी झाली, तर आज जैन समाज हा बोलत नाही तर तो घाबरतो या सिस्टीमला. कारण शेवटी त्यांच्या व्यवसाय येईन, घरावर येईन, दारावर येईन. कारण मी भोगतोय ते, पण ते आता माझा विषय जाऊ द्या. मी तर काय शेवटी राजकारणात आहे, मला तर हे सगळं करावंच लागतं. पण काही लोक घाबरून बोलत नाही. पण आज जैन समाजामध्ये जो असंतोष आहे, त्यांच्यामध्ये असलेली तडफड आहे, ही तडफड साधू आपल्या समोर सगळे त्यांचे साधू लोक आपल्या पुढे मांडतायत. कारण यांनी हे जर थांबत नसणार आहे तर मी आजच ट्विट केलं की उद्यापासून मी धरणे आंदोलन करणार आहे. आणि ह्याच्यातून जेणेकरून समाजाची सगळी जनता ही रस्त्यावर आली पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी उद्या बसणार नाही. पण भाजपचे नेते, दुसरे सभागृह नेते, त्यांनी म्हटलंय की तुम्ही जैन मंदिरासाठी ज्या पद्धतीने लढताय त्याच पद्धतीने तुम्ही पण वक्फ बोर्डाच्या काही जमिनी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या आणि तुमचे केसेस दाखल आहेत, असं बीडकर म्हटले. दोन गोष्टी बोलतो मी, ह्याच्यावर जास्त बोलणार नाही. मी दोनच गोष्टी बोलणार आहे आणि ह्यांचा माझा फोकस मला मोहोळ आणि जैन मंदिर ह्याच्यापुढे आता ह्या दोनच शब्द बोलणार आहे. त्यांनी असं सांगितलं की वक्फ बोर्डची जागा मी खाल्ली. हा विषय आत्ताचा नाही, हा विषय जुना आहे. पण मी कोणाची खाल्ली तर वक्फ बोर्डची जागा. राग कोणाला आला तर धर्मवीर धीरज घाटेला राग आला. राग कोणाला आला तर धीरज घाटे साहेबांना आला, धर्मवीर. मी जागा कोणाची खाल्ली असं त्यांचं मत आहे, तर वक्फ बोर्डची. राग कोणाला आला, अल्पसंख्याकांचा पोलका कोणाला आला तर धीरज घाटे धर्मवीरांना आला. हा एक प्रश्न उत्तर त्यांनी कधीतरी द्यावं. मी आता तो विषय नंतरचा. आणि दुसरं, कमला नेहरू बाल संगोपनामधलं पोरग काय बोलतंय ह्याचं मला काय घेणं देणं नाही. जे कमला नेहरूमधनं दत्तक घेतलेलं पोरग आहे ते पोरग काय बोलतंय त्याच्यावर आता मी बोलणार नाही. आता ह्या विषय आपल्याला थांबवला लागेल, कारण माझा विषय हा जैन मंदिराचा आहे. आणि कुठेही दत्तक घेतलेली पोरं कमला नेहरूमधली त्याच्यावर आता मी बोलणार नाही. एकनाथ शिंदे बरं आता भाजपवाले काय म्हणतात त्याला अर्थ आहे का? जैन मंदिराची जागा सोडणं एवढाच विषय. माझे आणि शिंदे साहेब जे आम्ही बोलणार आहेत ती चर्चा आता बाजूला भरकडत नेण्यापेक्षा जैन मंदिर आणि जैन मंदिर माझ्यावर लोक संपूर्ण देशभरात आंदोलन करणारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही. निवडणुका येतच जातात. 2 वर्षांनी लोकसभा येते, त्या 2 वर्षांनी महानगरपालिका येते, विधान, त्याचा ना विषय. हा विषय विकृतीचा विषय. आणि प्रत्येक स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे रवी धंगेकर बरोबर आहे. जे लाभार्थी आहेत, ज्यांना काहीतरी पाहिजे, ज्यांना टेंडर पाहिजेत, ज्यांना तिकीट पाहिजेत, ज्यांनी हा बोगस व्यवहार केलेला आहे, ह्या लोकांना मुरलीधर मोहोळ लागतात. आणि जी चांगली लोक आहेत ह्यांना मुरलीधर मोहोळला नाही. हा विकृतीला त्यांचा विरोध आहे. आणि कुठल्या माणसाला असं वाटतं की जैन मंदिर हडप करतात आणि त्याला गोखले, बडेकर आणि मोहोळ त्या प्रक्रियेमध्ये आहेत, ह्या तर लपून राहिलेलं नाही.
आणि अजूनही तुम्हाला हे सगळे गोखलेंचे प्रताप सगळे प्रताप अजून मला सुरुवात आहे माझी. मी तर हे लढणारच आहे. मी वक्ची जागा घेतली काय घेतली तर राग हिंदू मुसलमानांना ना आला, राग हिंदूंना आला सगळ्यात मोठा. आणि मी परत एकदा सांगतो बाल संगोपनामधलं पोरग घेतलेलं ते बोलतंय तर त्याचा इतिहास मला काढायला लावू नका. आणि मग मी किती आमकं केलं तमकं केलं तर ते त्यांचा हिशोब नंतर करू. आता काय ते ही वेळ नाही त्यांचा हिशोब करू. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एकनाथ शिंदेने भेटणार आहात का? आज एक कार्टून छापून आले की एकनाथ शिंदेनी तुम्हाला खांद्यावरती घेतले आणि तुम्ही मोहांवरती वार करता. हा सगळ्यांचा केविलवाणी प्रयत्न आहे. हे दंगेकरशी लढतच नाहीये. हे जैन मंदिर बद्दल बोलत नाही. दंगेकर किती वाईट आहे ना ह्याच्यावर बोलतात. दंगेकर वाईट आहे जाहीर केलं मी, तुम्ही वाईट तर वाईट, तुम्ही आमका तर तामका, तुम्ही भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार. मी म्हणतो ना तुमच्या शब्दाला नाकार दिलाय का, पण जैन मंदिरचं काय झालंय ह्याच्यावर कोण बोलतच नाही. ह्याच्यावर बोलण्यासाठी कुणीतरी धाडस करून जे हस्तक आहेत मुरलीधर मोहोळचे मुरलीधर मोहोळ काल तिथं ते जैन मुनींना भेटून आले. त्याच्या आधी काल ते परवा मुख्यमंत्र्यांना भेटले होते. 1 तारखेपर्यंत विषय मिटो. मग 18 दिवसात हे जर बोलले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली असती का? आणि काल मग लोकांनी हाकलून देण्यापर्यंत तुमच्याच क्लिपमध्ये लोकांनी हाकलून दिलं. लोक फक्त आता पुढचे हातवारे करायचेच राहिले होते, बाकी सगळे प्रकार संपलेत. जैन बांधवांचं शांतता ही त्यांनी ओळखून ही जागा जर घेतली असेल तर उद्रेक होऊ शकतो. कारण ही जनता आहे आणि जनता रस्त्यावर यायला लागल्यानंतर नेत्यांचे का हाल होतात हे आपण आजूबाजूच्या देशामध्ये बघितलं आहे. तर आपल्याही देशात ती वेळ येऊन देऊ नये अशी माझी सगळ्या देश सिस्टीमला विनंती. असे बाण मारले. हे असे बांधता विषय 35 वर्ष माझ्यावर मारतात. ह्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही. कोणी कार्टून काढलं कोणी नाही केलं कुठल्या पेपरने काढलं हा विषय माझा नाही. माझा विषय जैन मंदिर. मी कुठं बाण टाकला आणि कुठं बॉम्ब टाकला ह्याच्यापेक्षा जैन मंदिरचं सगळ्यांनी बोलाव. आणि ज्या मी धरणं आंदोलन करणार आहे आणि हा विषय जर संपत नाही तो पण आपली लढाई चालू राहणार आहे. एक दिवस धरणं आंदोलन, एक दिवस जे समाजामध्ये समाजाला पर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्हाला जैन मंदिर हे मुक्त झालं पण एवढाच माझा विषय. पण रवी धंगेकर थांबन त्याचं नाव रवी धंगेकर असू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण तुम्ही काल पत्र लिहिलंय, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नाही मी शेवटी बघा आपल्या देशाचे सर्वोच्च म्हणजे ते पंतप्रधान आहेत आणि जर त्यांच्या नावाखाली जर निवडून आले असतील तर त्यांना विनंती आपल्याला करावीच लागेल. ती विनंती पत्र मी त्यांना दिलं आणि हा घटनाक्रम कसा आहे तोही त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि मग ह्याच्यामुळे ते चाणक्य सगळेच नेते काय एवढे भोळे नाहीत. म्हणजे हे जरी भोळे त्यांना मला वेडा म्हणतात त्यांना भोळे समजत असेल तर कोण भोळे राहिलेले नाही. एक माझ्या माहितीप्रमाणे ह्या देशामध्ये मोदी साहेब काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना परत पंतप्रधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना परत मुख्यमंत्री केलं आहे. आणि मग हे दोघं सक्षम निर्णय घेऊन योग्य ते जैन समाजाला न्याय देतील हा माझा विश्वास आहे. नाही कसं करतील. काल बघितलं ना आपण आरोपच नाही केला. फक्त पायाखाली हात घातला नाही एवढाच विषय ते. नाही मी चिंतन बिंतन कधी करत नाही. मी लढतो. माझं रक्त वेगळं आहे, क्षत्रियाचं रक्त आहे. त्यामुळे मी चिंतन बिंतन नाही करत. मी आता ॲक्शन करतो. एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार नाही शिंदे साहेब नेते त्यांना रोज भेटू शकतो. कारण आज मी ते आळंदीत येतात मी पोचतो. आता माझी सगळी तयारी झालेली. पण हा माझा परत एकदा सांगतो की मला राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी माझी संपूर्णपणे तयारी आहे. पण विकृतांच्या विरोधात मी जर उभं नाही राहिलो तर पुढची पिढी मला माफ करणार नाही. हा मी कायमचा शब्द आणि आज आणि उद्या हाच राहील. जसं विशाल गोखले माझा मित्र आहे तसं मी विकृतांच्या विरोधात बोलणार. आता काय लपून राहिलंय का? लपूनच आहे ना. आता 18 दिवसांनी त्यांना जाग आली. आता मी करतो मी बोलतो केविलवाणी प्रयत्न. म्हणजे आता चोरी तर झालेली, रिकव्हरी करायची वेळ आली. मग आता रिकव्हरी कशी करायची तर हातपाय जोडून करायची. तर रिकव्हरी तुम्ही देऊन टाका आणि सन्मानाने त्यांचा हार नारळ घेऊन घरी जा. नाहीतर तुम्हाला तर घरीच बसावं लागेल. ही वस्तुस्थिती खरी. गोखलेंचा प्रतिनिधी आहे ना मोहोळ. गोखलेंचा प्रतिनिधी मोहोळ आहेत आणि ते काल म्हणले गोखले माझा मित्र तुम्ही दाखवलं. मी नाही बघितलं तुमच्या मोबाईल सगळ्या ह्याच्यामध्ये. अजून काय काल भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेचा आरोप केला. मी म्हणलो ना कमला नेहरू बाळ संगोपन मधल्या केंद्रातल्या बरोबरशी मी बोलत नाही. आणि आता हा विषय थांबवा.
ह्यांची लढाई आहे ना, नंतर मी लढतो ना. अहो मी कफनच बांधून आलो राजकारणामध्ये आणि सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा मी लढतो ह्यांच्याविरुद्ध. ह्याची लय राग यांना, ह्यांचा लय राग आहे, कारण हे सगळे संघटित गुन्हेगार आहेत, संघटित गुन्हेगार आहेत. तुम्ही फक्त आता मला पुरावेच मागतात, पण तुम्हालाही माहिती की हे संघटित गुन्हेगार आहे, व्यवस्थित सगळी लूटमार चालू आहे. आणि मी काय तर वक्तची जागा घेते, तर मी आता समजा मी घेतल्या इथे काही लपून राहिलेलं नाही. पण राग कोणाला धर्मवीरांना आला, राग कोणाला बालसंगोपन केंद्रातून उचलून आणलेल्या पोराला आला, तर त्याच्यावर काय बोलणार आहे. आणि नवरस मुलांना, नवरसची पुत्र आहेत ती सगळी, नवरस ती पदरात आलेली, त्यांच्यावर काय बोलणार.